उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईमध्ये शाखांना भेटी देत आहेत आणि संपूर्ण मुंबई पिंजून काढतात। एकीकडे आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे सुद्धा शिवसैनिकांना भेटत आहेत आणि ज्या मराठी वस्ती आहेत त्याच्यामध्ये त्यांचा दौरा सुरू आहे। मुलुंडची ही जागा, एक जागा जी आहे ती खूप महत्त्वाची आहे, 107 आहे आणि 104 किंवा 6 जागा ज्या आहेत त्याही महत्त्वाच्या आहेत। आणि इथे जे उमेदवार आहेत दिनेश शंकर जाधव, हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत, खरं तर हे शिवसैनिकच आहेत। पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे त्यांना तिकीट मिळालं नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आणि दिनेश शंकर जाधव हे आता अधिकृत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे, म्हणजे ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी युती केली आहे त्यांचे अधिकृत उमेदवार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची त्यांना पाठिंबा आहे, पण लढाई मोठी आहे। याचं कारण असं आहे, नमस्कार, थोडं खाली या कारण थोडं लाईट पाहिजे असतं। लढाई साधी नाही आहे, लढाई यासाठी मोठी आहे की किरीट सोमय्या या मतदारसंघात राहतात, म्हणजे मुलुंडमध्ये राहतात आणि त्यांचा मुलगा निवडणुकीला उभा आहे। ज्या किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना जेरीस आणलं, उद्धव ठाकरेंना जेरीस आणलं, उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीला माफिया म्हटलं, त्या किरीट सोमय्यांच्या मुलाच्या विरोधात दिनेश शंकर यादव निवडणूक लढतात। थोडी अवघड आहे, किरीट सोमय्या समोर आहे, म्हणजे डावपेच खेळणारे आणि सगळे चक्के पंजे माहीत असलेले नील सोमय्याचे वडील आहेत। त्यामुळे कशी लढाई माझ्यासाठी सोपी आहे, कारण मी शिवसैनिक आहे। गेली 35 वर्ष या प्रभागामध्ये काम करतो आहे। त्यांची खेळी काय होणार आहे हेही माहिती आहे। आजसुद्धा मी ऐकलं, त्याची जेव्हा पत्रकार परिषद झाली तरी माझ्या विरोधात काही तक्रार दाखल केलेली आहे। त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मी त्यांच्या मुलावरती आरोप केले। मी त्यांच्या मुलावरती नाही आरोप करत, अख्खं मुलुंड बोलते की त्यांची राजनीती, त्यांची जोर जबरदस्ती काय चालेल हे मुलुंड बोलते। हे मी कशाला बोलायला हवं? माझ्यासारखे अनेक जे अपक्ष उमेदवार आहेत ते बोलत आहेत, आलं का लक्षात? त्याच्यामुळे मला अवघड वाटत नाही आहे। आणि किरीट सोमय्या काय आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्याच्यामुळे ते कुठल्या प्रकारचा हल्ला माझ्यावरती करतील हेही मला माहिती आहे। ते आमच्या उद्धव साहेबांवरती हल्ला करतात, ते आता राजसाहेबांवरती हल्ला करतात, ते राऊत साहेबांवरती हल्ला करतात। त्यांनी सांगितलं आहे, कालपर्यंत त्यांचं वक्तव्य असं होतं की 16 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही त्यांचं अस्तित्व संपेल, शिवसेनेचं अस्तित्व संपेल, राष्ट्रवादीचं अस्तित्व संपेल। बघू आपण कोणाचं अस्तित्व संपतंय ते। काय यांनी मनमानी केली म्हणजे काय केलं? तुमचं काय नेमका मनमानी असं आहे की खरं तर मनमानी काय केलं, तुम्ही जर मुलुंडमध्ये बाकीचे काही लोकांच्या, नागरिकांच्या जर मुलाखती घेतल्यात तर आपल्याला लक्षात येईल त्यांची मनमानी काय चालू आहे ती। मला असं वाटतं अधिक त्यांच्यावरती बोलण्यापेक्षा लोक त्यांच्या मुलाला विचारत आहेत। त्यांचा जो मुलगा आहे नील सोमय्या, मागच्या वेळेला 2017ला प्रभाग क्रमांक 108मधून त्यांनी निवडणूक लढवली, ते जिंकून आले, लोकांनी त्यांच्यावरती विश्वासही ठेवला। त्या प्रभागामध्ये काय केलं एवढं त्यांना विचारा। काय केलं तुम्ही? आता उमेदवार आहे, सगळं लोकांपुढे मांडलं पाहिजे ना। तुम्ही म्हणाल की लोकांना विचारा, स्वतः उमेदवार जर सांगत नसतील तर मग लोकांना कसं? लोकांसमोर आम्ही मांडतोय, लोकांसमोर जातोय, प्रचाराच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगतोय की नील सोमय्यांनी त्या प्रभागाच्या विकासाच्या संदर्भात कोणती भूमिका घेतली, काय विकासासंदर्भात त्यांनी केलं हे आम्ही सांगतोयच लोकांना जनजागृती करायची गरज आहे आणि ते आम्ही आमच्या माध्यमातून करतोय, प्रचाराच्या माध्यमातून करतोय। त्या ठिकाणी आमची जी उमेदवार आहे शुभांगी गणेश केणी म्हणून, ती त्या निवडणुकीला सामोरे जातो, प्रभाग क्रमांक 208 108, तर त्या देखील तिकडे विचारत आहेत, आलं का लक्षात? तर मला असं वाटतं की किरीट सोमय्या असतील, नील सोमय्या असतील, हे माझ्यासाठी काय अवघड नाही आहे। नेते आहेत ते, भारतीय जनता पार्टीचे फार मोठे नेते आहेत। मला एक कळत नाही, त्यांना माझ्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागते, माझ्यावरती आरोप करत आहेत। मी फार छोटा सैनिक आहे, बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा फार छोटा सैनिक आहे। माझ्यासाठी पत्रकार परिषद घेण्या इतपत त्यांची वेळ यावी एवढे का घाबरले आहेत हे मलाच कळत नाही। तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात, तुम्हाला तिकीट तर नाकारलं ना, जागा खिचून आणायला पाहिजे होती। नाही, असं आहे की एक लक्षात घ्या की शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष यांची युती ठरली होती आणि मला याची कल्पना होती, आम्हाला सर्वांनाच कल्पना होती की युती धर्म पाळताना कुठला ना कुठला तरी एक प्रभाग जाईल, आलं का लक्षात? आम्हाला अपेक्षा होती काँग्रेसवाले सुद्धा आमच्यावर येतील, आम्ही त्या ह्याच्यामध्ये होतो। परंतु झालं असं की काँग्रेसनी काय आमच्यावर पसंत नाही केलं किंवा नाही आलं ते, पण राष्ट्रवादीला हा प्रभाग गेल्यानंतर आम्ही राष्ट्रवादीचं काम करायचं ठरवलं आणि जोराने मी राष्ट्रवादी नाराज नाही झालं? अजिबात नाराज नाही। पण जाधव साहेब, आता एक महत्त्वाचं आहे की उद्धव ठाकरेंची सत्ता समजा मुंबईवर आली तर भाजप असं म्हणतं की मुंबईचा पाकिस्तान होऊन जाईल। आता याचं उत्तर जे हे जे नेरेटिव्ह आहे हे तुम्ही मतदारांपर्यंत कसं पोहोचवणार? कसं आहे, मतदारांपर्यंत अगोदरच हे नेरेटिव्ह गेलेलं आहे
आपल्याला सर्वांना कल्पना असतील ज्या ज्या मंत्र्यांवरती किरीट सोमय्याने आरोप केले त्यांचं झालं काय, त्यांनी त्यांचं खंडन केलं का, त्यांना मंत्री केलं. आपलं तुम्ही सांगा, अजित पवार असे अनेक मंत्री आहेत, केलं काय त्यांनी पुढे त्यांचं. तर लोकांना याची कल्पना आहे किरीट सोमय्या वारंवार बेमाप कुणावरती आरोप करत असतात. आता त्यांचं सोडा म्हणून त्यांनी मला सुरुवात केली, मला टार्गेट करायला सुरुवात केली. हे भीतीचं वातावरण हवं आहे कशाला मुलुंडमध्ये. आणि हे लक्षात ठेवा, महानगरपालिकेचं ही निवडणूक आहे. लोकांना सामोरं जाताना गटर वॉटर मीटर हे लोकांचे प्रश्न आहेत. गेली 10 वर्ष केंद्रामध्ये यांची सत्ता आहे, 10-12 वर्ष. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 2017चे साईच्या साई नगरसेवक निवडून आले तिकडे. त्या संदर्भात त्यांनी बोलायला हवं, त्यांनी आपल्या मुलाच्या संदर्भात बोलायला हवं. ते विनाकारण आमच्यावरती बोलत आहेत. नील सोमय्यांनी काही विकास केला नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर मला सांगा की तुम्ही निवडून आल्यावर काय करणार. माझं म्हणणं नाहीच आहे, लोकांचं आहे, पण तुम्ही लोकांचं म्हणणं आहे. प्रभाग क्रमांक 108ची लोक सांगतायत नील सोमय्या होते कुठे 5 वर्ष. नील सोमय्या 5 वर्ष आता आरक्षित झाला, वाटतो ओबीसी वॉर्ड झाला म्हणून त्यांना इकडे यावं लागलं. आता लोक विचारणार त्यांना नील सोमय्यांना की तुम्ही 108ला काय केलं, तिथे काय करणार आहात ते तरी सांगा. विचारणार लोक, हे मी विचारत नाही, लोकांचं मत आहे. तर 104 वॉर्डमधले जे उमेदवार आहेत तेही माझ्यासोबत आहे. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाली आहे. तुम्ही सगळे आनंदी असाल, पण एक फॅक्टर नाराज झाला आहे, तो म्हणजे मुस्लिम जो उद्धव ठाकरेंसोबत होता. गेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी 99% मतदान केलं असं म्हणायला काही हरकत नाही. राजकारणातले लोक असं मानतात. पण राज ठाकरे इकडे आल्यामुळे थोडीशी नाराजी वाढली आणि त्याचा फटका बसेल असं म्हटलं जातं. मुळामध्ये मुस्लिम नाराज झाला आहे ही भावना चुकीची आहे. कारण राजसाहेबांची भूमिका ही स्पष्ट होती. राजसाहेबांची भाषणं तुम्ही पूर्वीपासून ऐकली असतील तर त्यांनी नेहमी काय सांगितलं आहे की कुठल्याही जाती धर्माचा असू दे, तो या देशाचं संरक्षण करतो, तो या देशासाठी तळामळाने उतरतो, तो आमचा भारतीय नागरिक आहे. मग चांगले चांगले मुसलमान आहेत, जसे आपले क्रिकेटपटू झहीर खान आहेत, जावेद अख्तर साहेब आहेत, असे चांगले मुसलमान आहेत ना देशामध्ये. मुसलमान कशाला नाराज होणार आहेत, अशी ही जी नेरेटिव्ह पसरवत आहेत हा चुकीचा आहे. तर भारतीय तर पूर्ण नाराजच आहे. राज ठाकरे नकोच म्हणतात. नाही, उत्तर भारतीय नाराज असं आहे नाही आहे. उत्तर भारतीयांना त्यांच्या नेत्यांनी नाराज केलेलं आहे. मी यासाठी विचारतोय की नेते बोलत जातात, पण कार्यकर्त्याची इथे गोची होते, म्हणजे थोडी अडचण होते की मतदानाच्या वेळेला त्यांना पटवायचं कसं, त्यांना आपल्या बाजूनी कसं आणायचं. तर हे कसं करणार. नाही, पण नेते बोलून जातात म्हणजे कुठले नेते बोलतात हा मोठा प्रश्न आहे ना. राजसाहेबांनी नेहमी महाराष्ट्राची भूमिका मांडली आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी बोललेले आहेत. राजसाहेब जे बोलत असताना त्याचा चुकीचा अर्थ घेऊन उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी कमेंट्स केलेले आहेत, तिथून त्यांनी भाषणं केलेली आहेत आणि ते त्यांच्या समाजाच्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न ते करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना हा पक्ष कदापि या गोष्टी करत नाही. कारण महाराष्ट्रात राहणारे सर्व धर्माची लोक ही आपलीच आहेत. राजसाहेबांची व्याख्याच होती, जो जन्माने महाराष्ट्रामध्ये ज्याला मराठी भाषा व्यवस्थित बोलता येतो तो आमचा महाराष्ट्रीयन आहे. येतो परत तुमच्याकडे. पण जाधव साहेब मला सांगा की मुलुंड जर बघितलं, पहिल्यासारखं मुलुंड नाही राहिलं. इथे सगळे गुजराती बरेचसे आलेत, उत्तर भारतीय आले, तिथं बिझनेस सेंटर झालेलं आहे, कन्स्ट्रक्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे बाहेरून लोक आलीत आणि मराठी टक्का कमी झाला आहे. आता वोटिंगमध्ये याचं पर्सेंटेज कसं वाढवणार. कसं आहे की मुलुंड हा शिवसेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला आहे. मुळात झालं आहे काय की गुजराती हा समाज देखील पूर्वीपासून शिवसेनेबरोबर जोडलेला आहे. अगदी आपण बघा ना, 92-93च्या दंगलीमध्ये जर ह्यांच्या मागे उभं कोण राहिला असेल, तो गुजराती समाज असू दे, तो उत्तर भारतीय समाज असू दे, किंवा विविध कॅथलिक समाज असू दे, ह्या समाजामागे शिवसेना तेवढ्याच ताकदीने उभी राहिलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील तेवढ्याच ताकदीने उभी राहिलेली आहे. फक्त एक नॅरेटिव्ह फिट केला जातो आहे, सेट केला जातो आहे. गुजराती लोकांना कन्फ्यूज केलं जातं आहे, उत्तर भारतीय लोकांना कन्फ्यूज केलं जाते. आणि हे करतंय कोण आपल्याला माहिती आहे, भारतीय जनता पार्टीचे बडे पोपटपंची जे नेते आहेत आणि त्यात हे आमच्या मुलुंडमध्ये असलेले किरीट सोमय्या हेच मिसगाईड करतात लोकांना. आणि अशा प्रकारचा एक नेरेटिव्ह सेट करून ठेवला आहे की उद्या इकडे मुसलमान महापौर होईल वगैरे वगैरे वगैरे. आज मुस्लिम समाज देखील आमच्याबरोबर आहे, आमच्याबरोबर कॅथलिक समाज देखील आमच्याबरोबर आहे, आमच्याबरोबर उत्तर भारतीय समाज देखील आहे. कारण एक संकल्पना आहे साहेबांनी, जो मुंबईमध्ये जन्माला आला आहे तो मुंबईकर, आणि हा मुंबईकर कुठलाही प्रांताचा असू शकतो, कुठल्याही भाषेचा असू शकतो. त्याच्यामुळे हे जे नेरेटिव्ह सेट केलं जातं हे निव्वळ आणि निव्वळ भारतीय जनता पार्टी हेच करते. भाजपचे नेते म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून ते सगळे बावनकुळे असतील, आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, हे सगळं म्हणतात ठाकरेंची जी ताकद होती ती संपली आहे आणि जो मराठी त्याचा बेस होता तो आता भाजपकडे आला. येणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला 16 तारखेला त्यांचं उत्तर त्यांना मिळेल. याचं कारण सांगतो की मुंबई ही मुंबई ठाकरे बँड जेव्हापासून 2 भाऊ एकत्र आलेत
आणि ठाकरे ब्रँडची घोषणा झाली आहे. यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि मुंबईकरांनी ठरवलं आहे यावेळेला दोन्ही बंधूंना, दोन्ही भावांना एकत्र आणून ही सत्ता त्यांच्या हाती द्यायची आणि या मुंबईचा विकास करायचा. मुंबईचा विकास का करायचा तर अगदी तुम्ही मागच्या वेळेला डोममध्ये बघितलं असेल, वरळी डोममध्ये, की आदित्य साहेबांनी अगदी त्याचा लेखाजोखा मांडलेला आहे. आदित्य ठाकरेंचं त्यांनी जे म्हटलं आहे, त्यांनी फडणवीस यांनी म्हटलं की आम्ही काम केलं आणि श्रेय हे घेतलं. कोणत्या गोष्टीचं श्रेय कोस्टल रोडचा पहिला काम सुरू केलं, मेट्रो सुरू केली. फडणवीस म्हणाले की म्हणजे सीएम म्हणाले की हे सगळं काम हळूहळू जात होतं, आम्ही एकदम फास्ट केलं. खरं मुळामध्ये यांच्या या प्रश्नाची उत्तरं प्रवक्ते चांगल्या प्रमाणे देणार आहेत. परंतु लोकांना मी यासाठी विचारतो, लोकांना जाऊन तुम्हाला सांगावं लागेल कुणी काम केलं. लोकांना आम्ही जाऊन सांगू, कारण लोकांना कुठल्या वर्षी कुठलं टेंडर पास झालं आहे, कुठल्या वर्षी कुठला प्रोजेक्ट पास झाला हे माहीत आहे. त्यामुळे कुणी काम केलं, काय केलं हे श्रेय घेण्यापेक्षा ते पेपरच लोकांसमोर ठेवू. ते पेपर लोकांसमोर ठेवल्यानंतर लोकांना कळणार आहे कुणी काम केलेलं आहे. बघा, भाजप आणि केंद्रात आणि राज्यात आणि सगळ्या ठिकाणी जी सत्ता आणली हे खोट्याच्या जोरावरच आणलेली आहे. तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल, आपला देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली? 75 वर्ष झाली, बरोबर आहे. 75 वर्षामधले गेली 65 वर्ष हिंदू खत्रेमध्ये नव्हता ना. मग ह्या 10 वर्षाचाच हिंदू खत्रेमध्ये आला. म्हणजे असं काय घडलं या 10 वर्षामध्ये की हिंदू खत्रे में म्हणजे घाणेरडे नेरेटिव्ह करायचे. जाती पूर्वी काय असं काही धर्मांमध्ये भांडणं होती, आज ह्या लोकांनी जातीमध्ये भांडणं लावून दिलेली आहेत. त्यामुळे या लोकांवरती विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही. त्रास तुम्हाला होतोय, जातीमध्ये भांडणं लावली. उत्तर भारतीय हे वोटिंग तुमचं होणार आहे ना, जे काय 15, 16, 17 हजार वोटिंग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक वोट कमवावं लागेल. बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या जातीच्या मुद्द्यावरती आजपर्यंत कधी त्यांनी मतदान लोकांकडे मागितलेलं नाही आहे. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरतीच मतदान मागितलेलं आहे. लोकांना वाटतंय विकास यांनी केलेला, लोक 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेला मतदान करतील. खूप खूप धन्यवाद. 107 नंबर वॉर्ड आणि 104 नंबर वॉर्ड ठाकरेंचे शिलेदार जे आहेत ते निवडणुकीला तयार आहेत. समोर किरीट सोमय्या यांचा मुलगा जो आहे नील सोमय्या यांचं आव्हान आहे आणि स्वतः किरीट सोमय्या सुद्धा या मुलुंडमध्ये राहतात. मुलुंडमध्ये भाजपचे नगरसेवक मागच्या वेळेला जास्त होते आणि आत्ता बघायचं की ठाकरे पुन्हा ब्रँड बाजारात आला, म्हणजे राजकारणात पुन्हा एकत्र झाला आहे, तर त्याला किती मराठी टक्का जो आहे समर्थन करतं. व्हिडिओ कामेश विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र. सर, ये नील सोमय्या आपके सामने है, नील सोमय्या आपके सामने चुनाव लड़ रहे हैं और उन्होंने कुछ आरोप किए, तो क्या कहेंगे, आपकी भूमिका क्या है? नहीं, नील सोमय्या भारतीय जनता पार्टी के चुनाव, वो पक्ष से चुनाव लड़ रहे ये प्रभाग में 107 में. मुझे कोई चुनौती नहीं लगती, क्योंकि नील सोमय्या ने इसके पहले प्रभाग क्रमांक 108 से चुनावी अर्ज दाखिल किया था, वो चुन के आए थे, लोगों ने विश्वास रखा था. आज लोगों में लोग जानते हैं कि नील सोमय्या अगर 2017 में चुन के आने के बाद 108 में एक प्रभाग क्रमांक 108 में कुछ कर नहीं पाए, तो 107 में वो क्या ऐसा करने वाले हैं, ये तो लोग उनको पूछने वाले. इसलिए मुझे उनका आह्वान नहीं लगता. हम सीधी तरह से इस चुनाव को सामने जा रहे, लड़ रहे, और हम शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना और राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहब का हमें सपोर्ट है, और इस चुनाव को हम लोग जा रहे, लोगों के सामने जा रहे और लोगों को बोलने वाले कि नील सोमय्या ने क्या किया है और हम क्या करने वाले हैं. आप कौन से चिन्ह से चुनाव लड़ रहे हो और आपको उद्धव ठाकरे यानी ठाकरे युति जो हुई है तो उससे टिकट क्यों नहीं है? ऐसा है कि जब ये शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और मनसे एक गठबंधन था, एक गठबंधन से हर एक पक्ष को कुछ ना कुछ जगह जाने वाली थी. जैसे कि ये जो प्रभाग क्रमांक 107 है वो राष्ट्रवादी पवार साहब को गया था, लेकिन कुछ कारण उनका पर्ची रिजेक्ट किया गया और फिर मैंने अपक्ष फॉर्म भरा था. जैसे मैंने भरा था, हमारे एक दोस्त है यहाँ पे शाखा प्रमुख शैलेश पवार, इन्होंने भी भरा था. क्या हुआ कि जो फॉर्म उनका रद्द हुआ और हमें शंका थी, हमें डर था कि निवडणूक आयोग और ये जो बीजेपी के लोग हैं वो कुछ भी कर सकते हैं. जैसे उनका पर्ची कैंसिल हो गया, रिजेक्ट हो गया, मुझे साहब ने बुला के लिया. मैं सैनिक हूँ, मुझे बोला तुझे लड़ना है. मैं बोला साहब लड़ूंगा, आप बोल रहे तो मैं लड़ूंगा. और इस जो पर्ची कैंसिल हुई इसके पीछे कोई राज है या हो सकता है, शायद वो आपको मालूमात करना पड़ेगा, कोई सेटिंग रहेगी, कुछ ना कुछ तो रहेगा. आपने जो कहा वो सच है? ये सच है. राव साहब को तो सारी बातें मालूम रहती है, और उन्होंने कहा है कि जो भी राष्ट्रवादी का जो उम्मीदवार था उन्होंने अपनी पर्ची क्यों पीछे लिया, उनके डॉक्यूमेंट्स क्यों कम हो गए, ये हमें मालूम नहीं है, लेकिन कुछ तो काला बेरा रहेगा वहाँ पे. कितना यानी कितनी बड़ी चुनौती लगती है? मैं फिर एक बार दोहराना चाहता हूँ, मुझे चुनौती नहीं लगती है, क्योंकि मेरे सामने मैं जानता हूँ कि लोग मुझे पहचानते. मैं इस प्रभाग से
गई 30-32 साल से जुड़ा हुआ हूँ। मैं शाखा प्रमुख तौर पर काम किया है, मैंने उपविभाग प्रमुखों के शिवसेना का काम किया है और अभी चुनाव के लिए सामने जा रहे लोगों से पहचानते हैं। लोगों में एक आनंद है, एक वातावरण है अच्छा। और जो राज साहब और उद्धव साहब एक साथ आए हैं, एक ठाकरे बैंड करके हम लोग सामने जा रहे हैं, लोगों में उत्साह है, हम लड़ेंगे।